संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण करमाळा तालुक्यातील आवाटी येथील वलीबाबा शरीफ दर्गा या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी रमजान ईदनिमित्त मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज येत असतो, वलीबाबांचं दर्शन घेत असतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नमाजसुद्धा अदा केली जाते मुस्लिम समाजाच्या वतीनं. आणि याच पार्श्वभूमीवर माढा लोकसभेचे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे इच्छुक उमेदवार असलेले अभयसिंह जगताप हे या ठिकाणी आलेले आहेत. नेमकं आज त्यांनी मुस्लिम समाजाला कशाप्रकारे शुभेच्छा दिलेल्या आहेत किंवा काय मुस्लिम समाजाच्या प्रतिक्रिया, काय भावना आहेत हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार दादा, आज आपण या ठिकाणी आलेला आहात. काय मुस्लिम समाजाच्या भावना किंवा कशा प्रकारची शुभेच्छा दिल्या आहेत? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून संघर्ष न्यूजच्या सर्व तुमच्या दर्शकांना माझ्या वतीने या पवित्र अशा रमजान ईदच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज या ठिकाणी मी वलीबाबा शरीफ दर्ग्याच्या ठिकाणी आलेलो आहे, आवाटी या ठिकाणी. तर अतिशय सुंदर अशी वास्तू आणि पवित्र असं स्थान मुस्लिम समाजा दृष्टीने हे आहे. आणि या रमजान ईदच्या दिवशी आज मी या ठिकाणी आलो तर एक प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी आहे. करमाळा तालुक्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वच मुस्लिम समाजाला मी माझ्या वतीने रमजान ईदच्या शुभेच्छा देतो. आज खऱ्या अर्थानं पाहता महात्मा ज्योतिबा फुले यांची सुद्धा जयंती आहे. का त्यांच्या विचारानुसार आता तुम्ही म्हणताय की निवडणूक हे विचारांवर चालणार आहे, काय त्यांचा विचार सांगा? खरं तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक म्हणजे सत्याला धरून चालणारा धर्म किंवा धर्म कोणताही असो, तुम्ही नेहमी जे सत्य आहे त्याच्या बाजूनं शोधलं पाहिजे आणि त्या धर्मालासुद्धा प्रश्न विचारले पाहिजेत. मग हिंदू धर्माच्या माणसानेसुद्धा अंधश्रद्धा फॉलो न करता त्यालासुद्धा चुकीच्या गोष्टींना प्रश्न विचारले पाहिजेत. मुस्लिम समाजामध्ये सुद्धा जर चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी होत असतील तर त्यालाही शिकलेल्या लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत की असं का, सत्याचा नेहमी शोध करत राहिलं पाहिजे. अशा सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. महात्मा ज्योतिबा फुल्यांचं कार्य या देशाच्या हजारो वर्षाच्या इतिहासात लिहून ठेवलं जाईल अशा पद्धतीचं कार्य आहे. महिलांना खऱ्या अर्थानं एक मानाचं स्थान महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे मिळालं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खऱ्या अर्थानं लोकांसमोर महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणला. तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे अनंत असे उपकार या भारतातील सर्व समाजावर आहेत आणि आज त्यांची जयंती आहे. त्यांनाही मी विनम्र असं अभिवादन करतो. माढा लोकसभेचा विचार करता कुठेतरी अभयसिंह जगताप यांचं 6 महिन्यापासून चर्चेतलं नाव आहे इथल्या उमेदवारीचं. आता मोहिते पाटलांचं सध्या चर्चेमध्ये नाव आलेलं आहे आणि अनिकेत देशमुख यांचं सुद्धा चर्चेमधलं नाव आलेलं आहे. तुतारी नेमके कोणाच्या हातात जाईल किंवा कशा प्रकारे वाजेल, काय सांगेल? तुतारी नक्की कोणाच्या हातात जाईल हे अजूनही निर्णय याविषयी झालेला नाही. आदरणीय देशाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब याविषयी निर्णय घेतील. नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये इन्कमिंग चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोहिते पाटील साहेबांची सुद्धा या पक्षात पुनश्च एकदा आगमन होऊ शकतं. त्यांचं आम्ही सर्वांनी स्वागत केलेलं आहे. आणि तुतारी कुणाच्या हातात द्यायची सर्वस्वी शरद पवार साहेबांचा निर्णय आहे. परंतु जो कोणी तुतारी घेईल तो या पदाला न्याय देईल आणि या इथल्या लोकांचे प्रश्न जातीने सोडवेल अशी मला पूर्ण खात्री आहे. आणि त्यासाठी सर्वांनी तुतारीच्या पाठीमागे उभं राहावं असं मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो. माढा लोकसभेमध्ये तुतारी किती वाजेल? कमीत कमी माढा लोकसभा मतदारसंघात माझा असा अंदाज आहे की कमीत कमी 2 ते 3 लाखाच्या फरकाने या तुतारीचा विजय हा निश्चित ठरलेला आहे. तर नक्कीच हे होते माढा लोकसभेचे इच्छुक उमेदवार अभयसिंह जगताप यांनी 6 महिन्यापासून जे राष्ट्रवादीला म्हणजे बळ देण्याचं काम केलेलं आहे ते इच्छुक उमेदवार अभयसिंह जगताप आहेत. आता सध्या त्यांच्याच रेसला आलेले धैर्यशील मोहिते पाटील, डॉक्टर अनिकेत देशमुख यांचीही नावं चर्चेमध्ये आहेत. परंतु ह्या 1 ते 2 दिवसामध्ये मोठ्या घडामोडी घडणार आहेत आणि नेमकं हे माढा लोकसभेचा उमेदवार कोण असणार आहे याकडे सध्या तरी माढा लोकसभा मतदारसंघाचं सर्वच मतदारांचे
नजरा लागून राहिलेले आहेत. त्यामुळे ह्या 2 दिवसामध्ये काहीतरी मोठ्या घडामोडी घडणार आणि महाविकास आघाडीकडनं कोणता उमेदवार येणार हे पाहणं निश्चित आणि औत्सुक्याचं असणार आहे. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी आवाटी येथून सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.